विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण द गोल्डन फिश म्हणजेच सोन्याचा मासा या गोष्टीतील पुढचा भाग पाहणार आहोत. मागील भागामध्ये आपण पाहिले की माशाने कोळ्याची जी विश होती की त्याला मोठं घर पाहिजे होतं त्याच्या बायकोसाठी, ते माशाने पूर्ण केलं होतं, बरोबर? काही दिवस कोळ्याची बायको या मोठ्या घरामध्ये राहिली आणि नंतर ती कोळ्याला म्हणाली, हे आता घर मला पुरत नाही, मला आता राजवाडा हवाय. तू परत माशाकडे जा आणि त्याला सांग की आपल्याला राजवाडा हवाय. मला राजवाड्यामध्ये बसून राणी व्हायचं आहे, असं कोळ्याची बायको त्याला म्हणाली. कोळी बिचारा आपला परत समुद्रामध्ये गेला. ओ फिश, हे माशा, त्याला शोधायला लागला. त्याचा आवाज ऐकून मासा समुद्रामधून बाहेर आला आणि म्हणाला, काय झाले? कोळी म्हणाला, माझी एक इच्छा आहे, ती कबूल कर. माझ्या बायकोला राणी व्हायचे आहे, तिला एक मोठा राजवाडा हवा आहे. मासा म्हणाला, तू घरी जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि बघतो तर काय, जेव्हा कोळी घरी गेला तेव्हा मोठ्या घराच्या जागी एक मस्त राजवाडा उभा होता. त्याला खूप सारे टॉवर्स आणि बिल्डिंग्स होत्या. कोळी बायकोला म्हणाला, बघ किती छान राजवाडा आहे, तुला आवडला का? कोळ्याची बायको म्हणाली, बघूयात पुढे. एक दिवस काय झाले, कोळ्याची बायको कोळ्यावर चिडली आणि त्याला म्हणाली की मला आता देवी व्हायचे आहे. तू जा परत माशाकडे आणि त्याला सांग की मला आता देवी व्हायचे आहे. कोळी म्हणाला, तू हे काय बोलती आहे? हे बरे नाही, हे चांगले नाही. कोळ्याची बायको त्याच्यावर खूप रागवते आणि म्हणते, तू जा माशाला शोध आणि त्याला सांग मला देवी व्हायचे. मल्हार कोळी बिचारा परत समुद्रामध्ये जातो. समुद्रामध्ये लाटा खूप जोर जोराने वाहत असतात. तो कोळ्याला शोधतो. तेवढ्यात मासा ह्या जोर जोरात वाहणाऱ्या लाटेतून बाहेर येतो आणि म्हणतो, आता काय हवे तुला? कोळी माशाला म्हणतो, माझी प्लीज एक इच्छा पूर्ण कर. माझ्या बायकोला देवी व्हायचे आहे, देव व्हायचे आहे. मासा शांत आवाजामध्ये म्हणतो की तू घरी जा आणि परत येऊ नकोस. कोळी बिचारा आले त्या वाटेने घरी जायला निघतो आणि बघतो तर काय, मस्त राजवाड्याच्या ठिकाणी त्याची जी सर्वात आधी छोटीशी झोपडी होती ती त्याला दिसली. कोळ्याची बायको आणि कोळी परत झोपडीमध्ये राहायला लागले. मित्रांनो, अशा रीतीने ही गोष्ट संपते. आपण आता जी काही गोष्ट बघितली त्यामधून कुठला बरं लेसन, कुठली शिकवण आपल्याला मिळते? तर सगळ्यात महत्वाची शिकवण आपल्याला मिळते ती म्हणजे ग्रीड इज ऑलवेज बॅड. लोभीपणा करणे, स्वार्थीपणा करणे, गोष्टींची हाव असणे हे कायम वाईट असते. म्हणून आपण बघितलं की कोळ्याची बायको त्याच्याकडे गोष्टी मागतच गेली आणि पर्यायाने तिला आणि कोळीला परत छोट्याच्या झोपडीमध्ये राहायला लागलं. इथे आपली गोष्ट संपते. धन्यवाद.